कायम EMI वर जगत राहायचं की एकच दिलेलं लाईफ छान जगायचं हे तूच ठरव. आता मी तुला ना माझ्या एका क्लायंटच्या एक्झाम्पलनी समजवते. त्या क्लायंट मला गेल्याच आठवड्यात भेटायला आलेला आणि त्याची बायको मला सांगत होती की मॅडम ह्या वर्षी आमचे 50 वर्ष यांना लागत आहेत, तर आम्हाला सिंगापूरला एक ट्रिप करायची आहे. पण होतंय काय माहिती आहे, 2.5 लाख महिन्याला पगार घरात येतो, पण 1,75 म्हणजे 1,75,000 फक्त EMI देण्यात जातात. परत आमच्याकडे माझी सासू वगैरे असतात, त्यांचे मेडिकलचे खर्च, मुलांचा खर्च, असं करत माझे जवळजवळ 2,25 ते 2,40 हा महिन्याचा खर्च होतोय. तर एक साधी आम्हाला सिंगापूरची ट्रिपसुद्धा करता येत नाही, जी आमची किती वर्ष आम्ही त्याचा विचार करतोय. तर ह्या जगण्याला काय अर्थ. मला इतकं वाईट वाटलं, कारण का इतकं जर का सॉर्टेड लाईफ आहे आणि त्यांच्याकडे 3 प्रॉपर्टीज आहेत, पण प्रॉपर्टीजमधनं एक तर रेंटल इन्कम धड येत नाही आहे, काही प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण EMI चालू आहेत. तर असं जर का तुला मेस्टअप तुझं लाईफ करायचं असेल तरच मग प्रॉपर्टी घ्यावी. अदरवाईज सरळ हे पैसे जर का नीट इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यातनं मंथली विड्रॉल जर का तू घेत राहिली ना, तर ते जास्त इम्पॅक्टफुल राहील. तर मी त्याला असं सजेशन दिलं की तुम्ही तुमची जी पुण्याची प्रॉपर्टी आहे, ज्याचा आपल्याला EMI पण चालू आहे आणि हा धड रेंटल जे टेनंट पण मिळत नाही आहे, ती प्रॉपर्टी तुम्ही विकून टाका आणि तेच पैसे आपण इन्व्हेस्ट करू. त्याच्यातून तुमचे वेकेशन्स पण प्रॉपरली होत राहतील आणि तुमचा महिन्याचा ताण पण कमी होईल. तर तुम्हालाही असंच राईट गायडन्स हवं असेल तर आम्हाला नक्कीच संपर्क करायला विसरू नका. धन्यवाद.